घरफोडी चोरी करणारे परराज्यातील टोळी मंचर पोलिसांनी केली जेरबंद. दिनांक 2/12/2024 रोजी मौजे मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे एका एस कॉर्नर येथील लक्ष्मीपूजन सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी 3 बंद फ्लॅट फोडून 3,92,500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व 3,80,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 7,72,500 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेला असल्याचं मनसर येथील लक्ष्मण अरुण दातखिळे वय वर्ष 30 राहणार एस कॉर्नर मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी मनसर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानं गुन्हा रजिस्टरी दाखल केला होता. माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे साहेब यांनी सदरच्या गुन्ह्याकरता तपास पथकाची नेमणूक केली असता पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांचे सोबतचे पोलीस कर्मचारी गुन्ह्याचे तपास करत असताना सदरचा गुन्हा मध्य प्रदेश येथील आरोपींनी केला असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. दिनांक 29/12/2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांचे सोबतचे तपास पथकातील पोलीस कर्मचारी या गुन्ह्याचा तपास असताना चोरी करणारे गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्याकडे स्विफ्ट कार MH13ZD 7856 मधून खेड मार्गे भीमाशंकर येथे जात असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर व त्यांच्या टीमला माहिती मिळाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर यांच्या टीमनं शिताफीनं स्विफ्ट कार क्रमांक MH13ZD 7856 आरोपींना पकडून ताब्यात घेतलंय व आरोपीकडे चौकशी केली असता त्यांची नावं अमलसिंह इस्तो बामनिया वय वर्ष 31 राहणार करचत तालुका कुक्षी जिल्हा धार मध्य प्रदेश, अवलिंग सिंग रामसिंग भुरिया वय वर्ष 50 राहणार देवधा तालुका कुक्षी जिल्हा धार मध्य प्रदेश, 3 चोमसिंग बद्रू बामनिया वय वर्ष 29 राहणार तालुका कुक्षी जिल्हा धार मध्य प्रदेश, 4 करण सिंग कालूसिंग भुरिया वय वर्ष 38 राहणार धोरदला तालुका कुक्षी जिल्हा धार मध्य प्रदेश असं असल्याचं सांगितलं व सदर घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचं कबूल केलं. सदर आरोपींना अटक करून माननीय न्यायालयात हजर करून 10 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलाय. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान अटक आरोपींनी खालील गुन्हे केल्याचं उघड केलंय. मनसर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण 176/2024 भारतीय दंडविधान कलम 457-380. 2 मनसर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण 182/2024 भादवी कलम 457-380 511. 3 मनसर पोलीस स्टेशन 229/2024 भादवी कलम 554-557 380. 4 मनसर पोलीस स्टेशन 276/2024 भादवी कलम 454-457 380. 5 मनसर पोलीस स्टेशन 331/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 331-3, 4, 305 अ. 6 मनसर पोलीस स्टेशन 477/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 331-3, 331-4, 305. 7 वडगाव मावळ पोलीस स्टेशन 283/2024 भादवी कलम 454-457 380. 8 भोर पोलीस स्टेशन 195/2024 भारतीय न्याय संहिता BNS 2024 कलम 331-3, 331-4, 305 अ. 9 सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 9/2024 भादवी कलम 457-380. 10 पौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण 556/2024 भारतीय न्याय संहिता BNS 2012 3 कलम 331-3, 331-4, 305 अ. सदर गुन्ह्यातील चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम मध्य प्रदेश येथे ठेवलं असल्याचं अटक आरोपींनी सांगितल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांच्या सोबतचे तपास पथकातील पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार हनुमंत ढोबळे यांनी आरोपीसह मध्य प्रदेश येथे जाऊन आरोपीकडून 8,20,479 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण 13,20,479 रुपये किमतीचा मद्यावत जप्त करण्यात आलाय. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे साहेब, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस हवालदार शेखर भोये, पोलीस हवालदार राजेश नलावडे, पोलीस हवालदार नंदकुमार आढारी, पोलीस हवालदार प्रणय कुमार उकिरडे, पोलीस हवालदार शरद कुलवडे, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार हनुमंत ढोबळे, पोलीस अंमलदार सुनील काठे, पोलीस अंमलदार प्रवीण गर्जे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार लखन माने यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास मनसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहेत.